बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करत आहे लेखिका रेखा राव लिखित कथा दुसरं रूप. निशा लगबगीनं रिक्षा करून चिन्मयला घेऊन दवाखान्यात आली. जोरजोराने रडत ओरडत विनवण्या करू लागली. माझ्या मुलाला लवकर दवाखान्यात दाखल करा, त्याच्यावर तातडीने उपचार करा. तो डोळे उघडत नाही, बोलत नाही, बेशुद्ध झालाय. देवा देवा, काय झालं माझ्या मुलाला? तसं स्वागत कक्षातील परिचारिका म्हणाली, आधी फॉर्म भरून पैसे भरा, मगच त्याला दाखल करू. तुम्हाला पैशाचं पडलंय, माणसाच्या जीवाची काही किंमतच नाही. माझा मुलगा शेवटच्या घटका मोजतोय आणि तुम्ही दाखल करायचं सोडून फॉर्म व पैसे भरायला सांगतात. त्याच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर मी पोलिसांत तक्रार देईन. हे बघा बाई, तुमच्याबरोबर कोण आलंय त्यांना सांगा. मी एकटीच आली आहे, मी त्याचे सर्वस्व आहे. इतक्यात तिथून दवाखान्याचे विश्वस्त डॉक्टर नेने येत होते. त्यांच्या कानावर हे संभाषण पडलं. ते शांतपणे म्हणाले, हे बघा बाई, आधी तुम्ही शांत व्हा. आम्ही तुमच्या मुलाला दाखल करू, पण प्रत्येक दवाखान्याचे काही नियम असतात, ते प्रत्येकाला पाळावे लागतात. तुमच्याबरोबर कोण आलंय त्यांना सांगा, मग आम्ही तुमच्या मुलाला दाखल करू. मी तेच सांगते, या जगात हा मुलगा सोडून माझं दुसरं कुणीच नाही. प्रथम त्याला दाखल करून उपचार करा, तोपर्यंत मी फॉर्म व पैसे भरते. ठीक आहे सिस्टर, याला बघावा, ॲडमिट करा. नर्सने पुढे होऊन त्याची नाडी पाहिली. जोरात ओरडून म्हणाली, डॉक्टर, हिज नो मोर. पुढे गेले डॉक्टर नेने परत फिरले. त्यानेही त्याला तपासलं. म्हणाले, तुम्ही खूप उशीर केलात. सॉरी, तो आता आपल्यात नाही. सिस्टर, ही पोलीस केस आहे, तातडीने बोलावून घ्या. चौताळून निशा म्हणाली, हे सगळं तुमच्या दिरंगाईमुळे झालं. असा पोलिसांना बोलून उपयोग काय? तुम्ही आम्हाला जास्त उपदेश करू नका, आम्हाला आमचं काम करू द्या. एक तर मृत्यू मुलाला घेऊन आलात, वरती गोंधळ करून सर्वांना त्रास देत आहे. शांत राहा, नाहीतर त्याला इथून घेऊन जा. मृत्यू ही संशयास्पद वाटतो. तशी निशा गप्प बसली. इतक्यातच पोलीस आले. चौकशी सुरू झाली. मृत मुलाला आत घेऊन तपासणी सुरू केली. मुलाचा मृत्यू संशयास्पद असल्याची खात्री झाली आणि मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला. तोपर्यंत पोलिसांनी चौकशी सुरू केली. बाई, हा मुलगा तुमचा कोण? कशामुळे बेशुद्ध झाला? आणि वडील कुठे आहेत? तशी स्वतःला सावरीत औंडे गिळीत निशा म्हणाली, मी ह्याची जन्मदात्री आई आहे. तो माझा सर्वस्व आहे. तो मला सोडून गेला हो. काय करू आता, काय करू? कुणासाठी जगू मी? ह्याचे वडील कुठे आहेत? तुमचे कोणी नातेवाईक? आणि हा बेशुद्ध कशामुळे झाला? माझा चिनू जरा मंद बुद्धीचा आहे. खूप मस्ती करायचा, सारखा धडपडत असायचा, उड्या मारायचा. सकाळी आंघोळीला गेला आणि बाथरूममध्ये पाय घसरून पडला. त्याचं डोकं भिंतीवर आपटलं. जोराचा आवाज झाला म्हणून मी धावत गेले. डोक्याला मार लागून रक्त वाहत होतं. मी हाताने दाबून धरीत रक्त थांबवण्याचा प्रयत्न करीत होते, तर याने शुद्ध हरपून डोळेच मिटले. मी ताबडतोब रिक्षा करून याला घेऊन इकडे आले. घरी तुम्ही एकट्याच होत्या? वडील कुठे आहेत? घरी आम्ही दोघेच असतो. याच्या वडिलांना मुलाचं काय पडलंय? ते पैसे कमावण्यात दंग असतात. म्हणजे काय म्हणायचं आहे तुम्हाला? आम्ही नाही समजलो.
ते आमच्याबरोबर राहत नाहीत, वेगळे राहतात. मंद बुद्धीच्या मुलाची जबाबदारी घ्यायला नको म्हणून माझ्यावर टाळून मोकळे झालेत. ते स्वतः मजेने स्वच्छंदपणे जगतात. तुमचा घटस्फोट झालाय? हो, बरीच वर्ष झालीत. पण त्याचे वडील म्हणून त्यांना कळविणे आमचे कर्तव्य आहे. बाकीचे तुमचे कोणी नातेवाईक असल्यास बोलावून घ्या. तसे नातेवाईक चिक्कार आहेत हो, आजी, मावश्या, मामा, काका. पण कामाच्या वेळी कुणीच येत नाही. फुकटचे सल्ले देत राहतात, म्हणून मी कुणाशी संबंधच ठेवलेला नाही. बॉडी यायला बराच अवकाश आहे. तुम्हाला घरी जाऊन यायचे असेल तर जाऊ शकता, पण मुलाच्या वडिलांना बोलावून घ्यावेच लागेल. पोलीस आत निघून गेले. निशा कॅन्टीनमध्ये जाऊन चहा घेऊन आली. काही वेळात धापा टाकीत मुलाचे वडील मनोज आले. सरळ पोलिसाकडे जाऊन म्हणाले, कुठे आहे माझा चिन्मय? अचानक काय झालं त्याला? गेल्याच आठवड्यात आम्ही भेटलो होतो, चांगला धडधाकट होता. अचानक कसा गेला? हे बघा मिस्टर जाधव, तुम्ही शांत व्हा, शांत व्हा. तुम्हाला धक्का बसणं साहजिक आहे. बॉडी पोस्टमॉर्टमसाठी गेली, मग समजेल सगळं. अचानक काय झालं? त्याला ताप आला नव्हता की साधा खोकला सुद्धा नव्हता. मला सारखा म्हणायचा, बाबा मला तुमच्याबरोबर राहायचं आहे. पण ती महामाया त्याला पाठवायलाच तयार नव्हती. कोर्टात भांडून त्याचा ताबा घेतला होता आणि त्याचा छळ करीत होती. मला तर तिच्यावर संशय येतोय. त्याचे शब्द कानावर पडताच ती तरातरा त्याच्या अंगावर धावत येऊन म्हणाली, तोंड सांभाळून बोला, उगाच वाटेल ते आरोप करू नका. बाथरूममध्ये पाय घसरून पडला, डोकं भिंतीवर आपटलं, तो बेशुद्ध झाला, मग मी त्याला लगेच इकडे घेऊन आले. तू त्याला नक्कीच काहीतरी कठोर शिक्षा दिली असेल, म्हणूनच तो धावत गेला असणार आणि घसरून पडला असणार. अलीकडे तो तुला खूप घाबरायचा. तू शिक्षा करशील म्हणून नीट काही सांगायचाही नाही मला. बिचारा चिनू. त्याच्या डोळ्यांतून घळाघळा अश्रू व्हायला लागले. मी आई आहे त्याची, त्यातून तो मंद बुद्धीचा. त्याला योग्य समज देऊन सुधारणं माझं कर्तव्य आहे. तुमच्यासारखं कधीतरी भेटून डोक्यावर चढवलं तर तो सुधारणार कधी? त्याला समज येईल कधी? 24 तास सांभाळणं साधी गोष्ट नाही. म्हणूनच तर मी त्याचा ताबा मागत होतो, पण तो तू दिला नाहीस. कोर्टात जाऊन स्वतःकडे घेतलास. कारण चिनू म्हणजे सोन्याचं अंड देणारी कोंबडी आहे हे तुला माहीत होतं. माझ्याकडून पैसे उकळायचं साधन होतं. हे बघा, मला उगाच तोंड उघडायला लावू नका. वेळ कोणती बोलताय काय? आपला मुलगा या जगात नाही याचं दुःख नाही तुम्हाला? कसले बाप आहात तुम्ही? माझं इथं दुःखानं काळीच फाटतंय. असं सांत्वन करायचं सोडून माझ्याशी वाद घालता, नको नको ते आरोप करता. लाज नाही वाटत? माझी लाज लज्जा काढण्याचं काहीच कारण नाही. तू कसली आई आहे सर्वांना ठाऊक आहे. आईच्या नावाला तू बट्टा आहेस, बट्टा. तिच्यावरील काळीमा आहेस. पोराला उपाशी ठेवून त्याच्याकडून घरगड्यासारखी कामं करून घेत होतीस तू. शाळेला न पाठवता धुणी भांडी केर कचरा करायला लावायचीस. पहाटे उठवून पळायला पाठवायचीस. इतकंच नाही तर कडक उन्हात एक पायावर उभं राहून शिक्षा करायचीस. शिवाय चिमटे चटके द्यायचीस. सगळं सगळं कानावर आलंय माझ्या. सोसायटीतले लोक तुझ्या धमक्यांना घाबरून तोंड बंद करून बसायचे. वरून माझ्या बापाच्या नात्याचा उद्धार करतेस. गप आहे म्हणून वाटेल ते बोलू नका. आता हे अति होतंय. ऐकून घेते म्हणून जीप चालवू नका. तसे पोलीस जवळ येऊन म्हणाले, बाई, ही भांडायची जागा नव्हे. हा दवाखाना आहे. शांत राहा, नाहीतर घरी जा. सॉरी, मनोज खजील होत म्हणाला. रुमालाने चेहरा टिपत डोक्याला हात लावून बसून राहिला. काय करावं काही समजेना. डोकं अगदी सुन्न झालं होतं. सगळ्या संवेदना गोठून गेल्या होत्या. गेली अनेक वर्ष तो चिन्मयचा ताबा आपल्याला हवा म्हणून कोर्टात लढत होता.
पण चाणाक्ष निशा आणि तिचा बुद्धिमान वकील अनेक डावपेच खेळत चिन्मयचा ताबा मनोजकडे मिळू नये याचा प्रयत्न करीत होते. तारखावर तारखा पडत होत्या आणि चिन्मय मनोजपासून दूर जात होता. आज चिन्मयचा ताबा आपल्याला मिळाला असता तर हा प्रसंग, ही वेळ त्याच्यावर आली नसती. पण आपली फिरतीची नोकरी, चिन्मयचं वय आणि समाजाचा आईविषयीचा विशाल दृष्टिकोन, आई हेच बाळाचं सर्वस्व, यामुळे तारखा पडत राहिल्या. आपण तिच्याविरुद्ध ठोस पुरावे देऊ शकलो नाही, वेळेवर कोर्टात हजर राहू शकलो नाही. त्यामुळे जमेल तेव्हा चिन्मयला भेटणं, बोलणं, त्याचा खर्च उचलणं एवढंच आपल्या हातात राहिलं. चंद्रपूरची साधी भोळी बाबडी वाटणारी निशा इतकी बेरकी, स्वार्थी, अप्पलपोटी निघेल अशी मनोजने स्वप्नातही कल्पना केली नव्हती. घरच्या जबाबदाऱ्या पार पाडता पाडता लग्नाचं वय उलटून गेलं. जेव्हा सगळं स्थिरस्थावर झालं, परिस्थिती सुधारली, तोपर्यंत 35 उलटली. डोक्यावरचे केस विरळ झाले, चेहऱ्यावरची तरतरी कमी झाली, शरीर स्थूल झालं आणि चांगल्या मुलींची स्थळं येणं बंद झालं. बरं, प्रेम विवाह करावा तर तितकी हिंमत नव्हती. त्याचवेळी मधुमामानं चंद्रपूरचं स्थळ आणलं. म्हणजे मनोज, तुला हवी तशी सुंदर, साधी भोळी, परिस्थितीशी जुळवून घेणारी मुलगी आहे. विधवा किंवा घटस्फोटिता नाही. 12वी झाली आहे. घरच्या गरीब परिस्थितीमुळे पुढे शिकू शकली नाही, पण खूप बुद्धिमान, हुशार आहे, महत्वाकांक्षी आहे. तिला पुढे शिकायचे आहे. महत्वाचे म्हणजे तुझी फिरतीची नोकरी तिला पसंत आहे. ती शहरात एकटी राहायला तयार आहे. एकदा भेटून बोलून बघ, तुला आवडली तर हो म्हण. अलीकडे मनोजला फिरतीवरून आल्यावर घरात खूप एकटं वाटायचं. घरचं साधं जेवण जेवायची इच्छा व्हायची. कुणाची तरी सोबत हवी असं मनापासून वाटायचं. त्याच्या फिरतीच्या नोकरीमुळे अनेक मुली लग्नाला तयार नव्हत्या. पण नोकरी व पगार इतका चांगला होता की अनेक वर्ष काम करीत असलेली नोकरी सोडायला नको वाटत होती. या वयात नवीन चांगली नोकरी मिळणंही कठीण होतं. मग मनोजनं ठरवलं, मामानी सुचवलेली मुलगी बरी वाटते, भेटून तर बघू. आणि मग तो तिला बघायला मुद्दाम चंद्रपूरला आला. गोरीपान, नितळ त्वचा, कमनीय बांधा आणि डोहासारखे काळे भोर डोळे. पहिल्याच नजरेत मनोजला ती आवडली. शिवाय बोलायलाही चांगली स्मार्ट होती. तिची स्वप्न मोठी होती. तिला पदवी घ्यायची होती. शहरात नोकरी करून स्वतःच्या पायावर उभं राहायचं होतं. तिला शहरातलं जीवन अनुभवायचं होतं. तिनं आपले विचार स्पष्टपणे मांडले. मनोजला ते पटले, पण त्याला दोघांच्या वयातलं अंतर खटकलं. तो म्हणाला, तू नुकतीच 21 वर्ष पूर्ण केलीस. मी 35चा. मी तुझ्याहून 14 वर्षांनी मोठा. दिसायलाही सर्वसाधारण आहे मी. हे लग्न तुला मान्य आहे का? 2 मनं जुळली की वयाचा प्रश्न येतोच कुठे? मला सर्व मान्य आहे. मधू काकांनी मला तुमच्याविषयी सर्व सांगितले. मी माझ्या मनानेच निर्णय घेतलाय. कोणी माझ्यावर दडपण आणले नाही की जबरदस्ती केलेली नाही. तिचा स्पष्ट वक्तेपणा मनोजला कुठेतरी भावला. त्याने लगेच होकार दिला. दोघांचे साधेपणाने लग्न झाले. मनोजच्या बहिणी, इतर नातेवाईक मुद्दाम लग्नाला आले. मनोज खूप खुश होता. कुलू मनालीचा हनीमून आटपून निशा, मनोज पुण्याला आली. दोघांचा राजा राणीचा संसार सुरू झाला. पुण्याच्या सोसायटीत 2 बेडरूमचा छान फ्लॅट होता. मनोजने बऱ्यापैकी सजविला होता. त्यात नव्या सुंदर बायकोचे सर्व लाड पुरवित होता. तिच्या इच्छेप्रमाणे मनोजने तिला पुढचं शिक्षण घेण्यासाठी कॉलेजमध्ये नाव नोंदविले. मोठ्या दिमाखाने आणि आनंदाने ती कॉलेजला जायला लागली. मनोजची नोकरीही सुरू झाली. दिवस कसे भुर्रकन जात होते. त्यातच निशाला दिवस गेल्याची चाहूल लागली. मनोजला आपण बाप होणार याचा खूप आनंद झाला.
तिला तो फुलासारखा जपायला लागला. त्याला कडक डोहाळे लागल्यामुळे अनेक वेळा ती कॉलेजला न जाता घरीच राहू लागली. तेव्हा तिची समजूत काढत मनोज म्हणाला, निशा, तू वाईट वाटून घेऊ नकोस. परीक्षा काय कधी पण देता येते. जमेल तसा अभ्यास कर, बाहेरून परीक्षा दे, पण स्वतःला तब्येतीला सांभाळ. तू मला बाप होण्याचा किती आनंद दिलायस याची कल्पना नाही तुला. तो तिचे सगळे लाड पुरवू लागला. शक्य तितके कमी वेळा बाहेर गावी जाऊ लागला. चंद्रपुरात तिचे बाळणपण न करता इथे पुण्यातच करायचं त्यानं ठरवलं. त्यासाठी तिच्या आईला बोलावून घेतलं. मग स्वतःच्या विधवा मामीला बोलावून घेतलं. मध्ये मोठी बहीण येऊन राहिली. कुणी ना कुणी मत्तीला येत राहिलं. 9 महिने पूर्ण होऊन निशा बाळंत झाली. पहिला मुलगा झाला म्हणून सर्वांना खूप आनंद झाला. त्याचवेळी मनोजलाही ऑफिसात बढती मिळाली. जणू दुधात साखर पडली. बारसं थाटात झालं. मुलाचं नाव चिन्मय ठेवलं. पाहुणे मंडळी एक एक परतली. निशाची आईही गावी परतली. सगळी जबाबदारी निशावर पडली. दिवसभर घरकाम, बाळाचं काम करण्यात वेळ कसा जायचा समजायचं नाही. कॉलेजची पुस्तके धूळ खात पडली होती. ती उघडायलाही वेळ मिळत नव्हता. मनोजची कामाची जबाबदारी वाढल्याने तो अनेक दिवस बाहेर असायचा. त्यामुळे निशाची दमछाक व्हायची. बाळाचं करता करता हैराण व्हायची. ठरवलं एक आणि झालं दुसरंच असं वाटून वैताग यायचा. मनात बाळगलेली सगळी स्वप्न हळूहळू ढासळत चालली आहेत हे पाहून ती उद्विग्न व्हायची. तिची चिडचिड व्हायची. मग मनोज दौऱ्याहून आला की ती त्याच्यावर राग काढायची, त्याच्याशी वाद घालायची. मग वादाचं रूपांतर भांडणात होऊ लागलं. मग नकळत दोघांची भांडणं होऊ लागली. रुसवे फुगवे सुरू झाले. याच वेळी शेजारच्या सोसायटीतल्या इसाक्षी निशाची काही कारणाने ओळख झाली. मनोजही तसा त्याला ओळखत होता. अनेक वर्ष तो शेजारच्या सोसायटीत राहत होता. दिसायला रुबाबदार, गोरा गोमठा, शिवाय स्वभावाने उमदा. निशाला तो आवडला. काही ना काही निमित्ताने ती त्याला भेटू लागली. त्याचा पत्नीशी तलाक झाल्यामुळे एकटाच होता. त्यालाही निशाची कंपनी आवडू लागली. सुरुवातीच्या फोनवरील गप्पा आता प्रत्यक्षात होऊ लागल्या. त्याचं हळूहळू निशाकडे येणं वाढू लागलं. मग चिन्मयला बाईकडे ठेवून ती इसाक बरोबर बाहेर जाऊ लागली. बाळाकडे दुर्लक्ष करू लागली. तिला सांगणारं कोणी नव्हतं. बघता बघता चिन्मय 3 वर्षांचा झाला. कधी भुकेने तर कधी घाबरून जोर जोराने ओरडायचा, रडायचा. पण निशा लक्ष द्यायची नाही. घरात एकट्याला टाकून बाहेर निघून जायची. त्याचं रडणं ओरडणं ऐकून अनेक वेळा शेजारी यायचे, पण दाराला कुलूप असल्याने काही करू शकत नव्हते. मग खिडकीतून त्याला बोलावून त्याची समजूत काढायचे. कधी बिस्किट तर कधी चॉकलेट देऊन गप्प करायचे. दौऱ्यावरून घरी आल्यावर मनोजच्या कानावर या गोष्टी यायच्या. तेव्हा तो निशाला जाब विचारायचा. तेव्हा ती त्याच्यावर ओरडायची, म्हणायची, तुम्ही देशभर हिंडता, मजा करता, मला मात्र मूल जन्माला घालून घरात डांबून ठेवलंय. माझी सगळी स्वप्न धुळीला मिळवली. शेजारचे येऊन तिला काही सांगण्याचे प्रयत्न करायचे तर त्यांना म्हणायची, तुम्ही आमच्या संसारात तोंड घालू नका. ज्याचं जळतं त्यालाच कळतं. तुम्ही मुकाट्याने तुमची कामं करा. मोठे सल्ले द्यायला आलेत. मग ते ओशाळून निघून जायचे. त्यातून चिन्मयची वयाप्रमाणे दिसावी तितकी प्रगती नाही हे लक्षात आल्यावर मनोजने चिन्मयला मोठ्या डॉक्टरांकडे नेऊन तपासणी केली. तर त्यात तो थोडा मंदबुद्धीचा आहे. त्याला त्याप्रमाणे शिकवायला समजवायला हवे हे कळल्यावर तर निशाने घर डोक्यावर घेतले. आदळ आपट करून सगळा राग वैताग मनोजवर चिन्मयवर काढू लागली. चिन्मयला प्रेमाने समजवण्याऐवजी त्याला मारणं, चिमटं काढणं, त्याच्यावर ओरडणं जास्तच वाढलं. त्यावरून नवरा बायकोची भांडणं विकोपाला जाऊ लागली. इसाकच्या सांगण्यावरून तिने मनोजला घटस्फोटाची नोटीस पाठवली.
आपल्याला मंदबुद्धीचा मुलगा आहे, स्वतःला नोकरी नाही म्हणून घराचा ताबा व 25 लाख रुपये पोटकी हवी म्हणून तिने मागणी केली. मनोजला एका वेळी इतकी पोटकी देणं शक्य नव्हतं. मग त्याने पोटगी कमी करण्यासाठी आणि मुलाचा ताबा मिळवण्यासाठी कोर्टाकडे धाव घेतली. तेव्हापासून कोर्टाचा सिलसिला सुरू झाला. तारखावर तारखा पडत राहिल्या. चिन्मय म्हणजे सोन्याची कोंबडी आहे, ती आपल्या हातून जाऊ नये म्हणून निशानं वकिलामार्फत अनेक युक्त्या योजल्या. त्यावरून ती पैशाची मागणी करीत राहिली. मनोज सतत दौऱ्यावर असल्यामुळे कोर्टात हजर राहू शकत नव्हता. याचा फायदा निशाने घेतला. आई ही मुलाचं सर्वस्व असून तीच योग्य काळजी घेऊ शकते या कारणावरून चिन्मयचा ताबा निशाकडे गेला. तो आपल्याकडेच राहावा याचा ती सतत प्रयत्न करू लागली. या दरम्यान कोर्टाच्या परवानगीने मनोज जमेल तेव्हा चिन्मयला भेटत असे, त्याला बाहेर घेऊन जात असे, त्याच्याशी प्रेमाने बोलत असे. त्यातूनच त्याला समजलं की निशा त्याचा छळ करते, त्याला कठोर शिक्षा देते. मनोजने तिला समजावण्याचा खूप प्रयत्न केला, पण ती त्याला उलट उत्तर देऊन म्हणे, तो बुद्धीने मंद आहे, त्यासाठी मी त्याला निर्भीड शरीराने धडधाकट बनवते, म्हणजे सैन्यात तरी चांगले काम करील. तुम्ही त्याविषयी जास्त बोलू नका, मी त्याच्या हिताचंच करते. बिचारा मनोज मुलाच्या काळजीने दुःखी व्हायचा. त्याचं पितृहृदय पिळवटून उठायचं. याच मनस्थितीत त्याने मुलाच्या संरक्षणासाठी 15 लाखांचा विमा काढला. पण तो आईजवळ असल्यामुळे त्याची उत्तरार्थी बेनिफिशियल म्हणून निशाचे नामकरण केले. दिवस, महिने, वर्ष उलटत होती. निशाच्या वागण्यात फरक नव्हता. आता तर ती उघडपणे इसाक बरोबर हिंडत फिरत होती आणि चिन्मय मात्र प्रत्येक भेटीत खूप घाबरलेला, बावचळून गेलेला असा वाटायचा. पूर्वीसारखा मोकळेपणी बोलायचा नाही, काही विचारलं तर सांगायचं नाही. सतत आईच्या दडपणाखाली धाकाने गांगरून गेलेला दिसायचा. बाबा, मला तुमच्याकडे राहायला यायचं आहे असं सांगत रडत राहायचा. बेटा, काळजी करू नकोस, मी लवकरच कोर्टाकडून तुझा ताबा मिळवून घेईन, धीर धर असं सांगून मनोज त्याची समजूत काढायचा. पण पुराव्याअभावी आणि तो स्वतः वेळेवर कोर्टात हजर राहू न शकल्यामुळे तारखा पुढे जात होत्या. चिन्मयची काळजी वाढतच जात होती. बापाला काय काळजी नसते? त्याचं स्वतःच्या मुलावर प्रेम नसतं? तो मुलाची का काळजी घेऊ शकत नाही? त्याला संधी तर द्यायला हवी ना. आई म्हणजे सर्वस्व हे खरं, पण तिचं दुसरंही रूप असू शकतं हे कोर्ट का लक्षात घेत नाही? स्वार्थापोटी पैशासाठी स्वतःच्या मुलाची हत्या करणारी अनेक उदाहरणे घडली आहेत. तेव्हा आईचं दुसरं कठोर रूप असू शकतं हे कोर्टाला का पटू नये? विचाराने त्याचं डोकं भणभणायचं, परंतु पुराव्या अभावी तो कोर्टात सिद्ध करू शकत नाही म्हणून उदास निराश व्हायचा. ह्याच मनस्थितीत असताना अचानक चिनू गेल्याचा पोलिसांचा फोन आला. त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. डोळ्यांपुढे अंधारी आली. स्वतःला कसंबसं सावरत तो दवाखान्यात आला. निशाला पाहून त्याचा संताप उफाळून आला. चिन्नूच्या जाण्यामागे हिचंच काहीतरी कारस्थान आहे असं परत परत वाटू लागलं. परंतु पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आल्याखेरीज काही कळत नव्हतं. अखेर प्रेत आणि रिपोर्ट दोन्ही आले. त्यातून कळलं की चिन्मयचा मृत्यू पडून झाला नसून त्याच्या डोक्यावर कठीण प्रहार झाल्यामुळे झाला आहे. शिवाय अंगावर माराचे व्रण आहेत. शिवाय उशीने गळा दाबल्याची चिन्हे आहेत. मग पोलिसांची जोरात चौकशी सुरू झाली. संशयास्पद मृत्यूमुळे निशाला ताब्यात घेण्यात आलं. सोसायटीतील व इतर ओळखीच्यांच्या साक्षी झाल्या. इतकंच नाही तर स्वतः निशाच्या आईने व मनोजच्या मावशीने न घाबरता साक्ष दिली. निशाची आई म्हणाली, मी ह्या मुलीची आई आहे याची मला लाज वाटते. पोराचे होणारे हाल ऐकून मी लेकीकडे राहायला आले. तिचं वागणं पाहून मी तिच्यावर ओरडले, खूप समजाविलं, पण हे ऐकायलाच तयार नाही. म्हटलं त्या निष्पाप पोराला प्रेमाने जवळ घे,
अशी कठोर शिक्षा करू नकोस. त्याला चित्रकलेत आवड आहे, छान छान चित्र काढतो तो, त्याला उत्तेजन दे. तर म्हणायची, तुला काय कळतं त्यातलं? प्रत्येक चित्रकार M.F. हुसेन होत नाही. पुढे त्याचे पोट कसे भरणार? मी त्याला सैन्यात पाठवणार आहे, त्यासाठी स्ट्रॉंग करते. मला माझ्या पद्धतीने वाढवू दे, तू मध्ये पडू नकोस. मग ते बिचारं पोर घाबरून मला मिठी मारायचं. आजी आजी म्हणून माझ्या मागे लपून राहायचं. मग मी म्हणायचे, मी त्याला माझ्याकडे गावी घेऊन जाते. तर म्हणायची, नातवाला अपहरण करून पळवल्याचा गुन्हा दाखल करेन मी. इथं राहायचं तर मुकाट्यानं माझ्या मर्जीप्रमाणे राहायचं, नाहीतर तू परत गावी जाऊ शकतेस. मी म्हातारी काय करणार मग? मनोजच्या मावशीनंही चिन्मय नीट शिकत नाही, सांगितलेलं ऐकत नाही म्हणून त्याची शाळा बंद केली. तो जिथं तिथं चित्र काढून ठेवतो म्हणून त्याला उपाशी ठेवणं, मारणं, झटके देणं अशा शिक्षा करीत असल्याचं सांगितलं. सोसायटीतील इतर लोकांच्या साक्षी झाल्या. सर्वजण निशावर आरोप करीत होते. पुरुषांनी काही सांगायला गेलं तर विनयभंगाची तक्रार करून पोलीस कस्टडीत पाठवेन अशीही ती धमकी देत असल्याचं सांगितलं. त्यामुळे सोसायटीतली सगळी मंडळी तिला वचकून होती. इसाकलाही पाचारण करण्यात आलं. खूप धाक दाखविल्यावर अखेर निशानं कबूल केलं की चिन्मयची हत्या तिनंच केली. वडिलांकडे राहायला जायचं आहे म्हणून सतत हट्ट करायचा. सांगितलेलं काम नीट करायचं नाही. घर डोक्यावर घ्यायचा. मग रागाच्या भरात त्याने क्रिकेट बॅटने त्याच्या डोक्यावर पुन्हा पुन्हा मारलं. तो बेशुद्ध होऊन पडला. पण मेल्याची खात्री न झाल्याने उशी गळ्यावर ठेवून दाब दिला. नंतर दवाखान्यात घेऊन गेली. त्याआधी विमा एजंटला फोन केला. तिने अखेर कबूल केलं की चिन्मयच्या मृत्यूनंतर 15 लाख विम्याचे पैसे तिला मिळणार हे माहीत होतं, म्हणून तिने त्याला मारून टाकलं. शिवाय इसाक व तिच्या संबंधात त्याची अडचण वाटत होती. तो सतत त्यांच्यावर नजर ठेवत होता हे तिला आवडत नव्हतं, म्हणून रागाने तिने त्याला मारून टाकलं. आता ती इसाक बरोबर राहायला मोकळी होती. तिच्या मधल्या सगळ्या अडचणी दूर झाल्या होत्या. ते सर्व ऐकून मनोजच्या अंगाचा तिळपापड झाला. संतापाने रागाने थरथरत तो म्हणाला, कसली नीच आई आहेस तू? स्वार्थासाठी, पैशासाठी पोटच्या पोराचा जीव घेतलास. अगं, इतकीच त्याची अडचण वाटत होती तर माझ्याकडे आणून सोडायचं. अरे हो, पण तुला पैसे कसे उकळता आले असते मग? काही ना काही निमित्त काढून माझ्याकडून पैसे उकळायचीस आणि कोर्टात पोराचा ताबा न देण्यासाठी भांडायचीस. मी मात्र पोराचा ताबा कधी मिळेल या आशेवर कोर्टात खेपा घालत होतो. आईचं मूर्तिमंत प्रेम सर्वांना कबूल होतं, पण बापाचं प्रेमाचं काळीच कुणालाच समजत नव्हतं. मी कोर्टात ओरडून ओरडून सांगत होतो की आईचं दुसरं रूप असू शकतं, पण पुराव्या अभावी कोणीच माझं ऐकलं नाही. कोर्टाने माझ्याकडे चिनूचा ताबा दिला असता तर आजीवंत राहिला असता. तो निदान त्याला बापाचं प्रेम मिळालं असतं. बापाला हे दुसरं रूप असू शकतं. बाप ही आई एवढं मुलावर प्रेम करू शकतो हे समाजाला कळणार कधी? हे देवा, हा अन्याय कधी दूर होणार? अति दुःखाने तो मटकन खाली बसला. वडिलांच्या प्रेमाचं दुसरं रूप नकळत लोकांसमोर पुढं आलं, परंतु खूप उशीर झाला होता. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.